नमस्कार स्वामी शोरपूर. आज अचानकच गावी गेलो, पण त्याच्या अगोदर सकाळी छान अशी देवपूजा करून घेतलेली. त्यानंतर घरातील बाकीची कामं तर माझी आवरून झालेली, पण काहीतरी एक्स्ट्रा काम करायचं म्हणून मी हे भाजीचं रँक साफ करत बसलेले. पण इथं आजूबाजूला शेत आहे, त्यामुळे इथं भरपूरच थंडी वाजते. त्यामुळं गॅलरीत खूप छान ऊन येतं, त्यामुळं गॅलरीत मी हे रँक उन्हातच साफ करत बसलेले. त्यानंतर रात्री काही किराणा आणलेला, तो व्यवस्थित कंटेनरमध्ये भरून ठेवतच होते. तोपर्यंत त्यांचा कॉल आला, मी गावी चालू आहे, मला काही डॉक्युमेंट्स कलेक्ट करायचे आहेत, त्यामुळं तू आणि ईशा येशील काय. आता ईशा ह्याच्या अगोदर खूपच लहान होती, त्यामुळं गावी जाण्याचा आम्ही बऱ्यापैकी टाळत होतो. आणि आज 7 ते 8 महिन्यानंतर मी गावी जात होतो. आणि गावी जाताना अगोदर काहीच वाटलं नाही, पण परत इतकं ऊन लागत होतं ना, बासच. त्यानंतर यांचं काम झाल्यानंतर छान असं पॅटीस खाल्लं, जे की खूपच छान होतं. त्यानंतर इव्हिनिंगला आम्ही ईश्वरपूरला यायला निघालो आणि तुम्ही बघू शकता सनसेट इतका छान दिसत होता ना, बासच. पण लास्ट टाईम आमच्यासोबत इथेच एक किस्सा घडलेला, जे की आम्ही गावाहून ईश्वरपूरला येताना आमच्या गाडी समोरूनच बिबट्या गेलेला. त्याचं लक्ष नव्हतं म्हणूनच, नाही तर आमचं त्यावेळी काहीच खरं नव्हतं. त्यानंतर इथं बेकरीत काही गोष्टी कलेक्ट करायच्या होत्या, त्या कलेक्ट केल्या. त्यानंतर आम्ही ईश्वरपूरमध्ये आलो आणि रात्री खरंच खूप वेळ झालेला आणि माझी काही बनवायची कॅपॅसिटीच नव्हती, त्यामुळं बाहेरूनच जेवण